नमस्कार सर्वांना. SR क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण या ठिकाणी टीईटी परीक्षेमध्ये आलेला एक प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा हे पाहूया. प्रश्न आहे, 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती? हा आपला प्रश्न आहे. तर त्रिकोणी संख्येच्या संकल्पनेवर आधारित हा प्रश्न आहे. तर या प्रश्नांचे उत्तर आपण या ठिकाणी पाहूया. तर हा प्रश्न कसा सोडवायचा याबद्दल आपण थोडक्यात पाहूया. सर्वप्रथम त्रिकोणी संख्या यावर आधारित एक छोटीशी माहिती आपण या ठिकाणी पाहूया. यामध्ये आपण पाहू शकतो की 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45 आणि 55 या त्रिकोणी संख्या आहेत. सर्वप्रथम पाहूया की 1 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. 1 नंतर किंवा 1च्या पुढे जी त्रिकोणी संख्या येते ती कशी येते? तर 1च्या पुढेची क्रमागत दुसरी संख्या आहे म्हणजे 2. ही संख्या आपण काय करूया, पहिली जी त्रिकोणी संख्या आहे 1, या 1 मध्ये हे 2 जर आपण ऍड केलं तर 1 अधिक 2 बरोबर 3 हे उत्तर येतं. म्हणजेच 1च्या नंतर दुसरी त्रिकोणी संख्या येईल 3. 3च्या नंतरची त्रिकोणी संख्या जर काढायची असेल तर आपल्याला 2च्या नंतरची जी क्रमागत संख्या आहे 3, ती 3 संख्या आपल्याला काय करावी लागेल, दुसऱ्या त्रिकोणी संख्ये म्हणजेच 3 मध्ये ऍड करावे लागेल. म्हणजे 3 अधिक 3 जर आपण केलं तर 6 ही आपली काय होईल, तिसरी त्रिकोणी संख्या होईल. त्यानंतर पुढची त्रिकोणी संख्या काढायची असेल तर अशाच पद्धतीने आपल्याला पुढची क्रमागत संख्या म्हणजे 4 ही संख्या 6 मध्ये ऍड करावी लागेल. म्हणजे बेरीज करावी लागेल. 6 अधिक 4 बरोबर 10. त्याचबरोबर 10च्या पुढे पुढची क्रमागत संख्या म्हणजे 4च्या पुढची क्रमागत संख्या म्हणजे 5 ही त्याच्यामध्ये ऍड करावी लागेल. म्हणजे 10 अधिक 5 बरोबर 15. अशा पद्धतीनं आपल्याला 15च्या नंतर 21, 21च्या नंतर 28, 36, 45, 55 ह्या त्रिकोणी संख्या आपल्याला काढून घेता येतील. आता आपण आपला मूळ प्रश्न या ठिकाणी पाहूया. 3 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर क्रमागत 5व्या क्रमांकावर येणाऱ्या त्रिकोणी संख्येचा वर्ग किती काय आहे? पहिली त्रिकोणी संख्या आहे. तर 3 नंतर येणारी 5वी म्हणजे 3 नंतर येणारी 5वी म्हणजे 6 ही 2 नंबरची झाली, 10 ही 3 नंबरची झाली, 15 ही 4 नंबरची झाली आणि 21 ही 5 नंबरची क्रमागत काय झाली, त्रिकोणी संख्या झाली. म्हणजे 21 ही 5वी क्रमागत संख्या झाली. तर त्या क्रमागत संख्येचा आपल्याला काय केलेला आहे, वर्ग विचारलेला आहे. तर 21 चा वर्ग आहे, 21 गुणिले 21 जर केला तर 441 हे आपले काय आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.